नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डी.एम. सर स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आपल्या या ऑनलाईन लेक्चर्समध्ये. मित्रांनो, आपण जो काही सब्जेक्ट सुरू केलेला आहे, तो आहे या ठिकाणी स्ट्रेंथ ऑफ मटेरियल्स आणि या स्ट्रेंथ ऑफ मटेरियल्स सब्जेक्टचा जो काही सिलेबस होता, तो डिस्ट्रिब्यूट केलेला आहे आपण छोट्या-छोट्या चॅप्टर्समध्ये. याच्यापैकी पहिले 7 चॅप्टर आपले कंप्लीट झालेले आहेत आणि आता आपलं चॅप्टर आहे स्लोप्स अँड डिफ्लेक्शन चॅप्टर नंबर 8. या ठिकाणी पहा मित्रांनो, मला एक सांगायचं आहे की जे कोणी विद्यार्थी अगदी कॉलेजसाठी किंवा कॉम्पिटिटिव्हसाठी स्टडी करत आहेत, त्यांना एकदा सिलेबस जरूर चेक करा. तुमच्या पर्टिक्युलर एक्झाममध्ये त्या सिलेबसमध्ये हा पॉइंट आहे की नाही. एम-ई-एस किंवा जे काही पी-डब्ल्यू-डी, डब्ल्यू-आर-डी एक्झाम घेते आपली या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये, तर हा जो काही पोर्शन आहे किंवा हा जो काही चॅप्टर आहे आपला स्लोप्स अँड डिफ्लेक्शन, हा आपला मध्ये इन्क्लूड केलेला आहे. जनरली युनिव्हर्सिटी एक्झाम मध्ये हा जो काही चॅप्टर आहे, हा चॅप्टर आहे आपल्याला टॉस म्हणजे थिअरी ऑफ स्ट्रक्चर्स किंवा SA1 याच्यामध्ये. तर पहा मित्रांनो, एकदा सिलेबस कॉपी जरूर पहा आणि मग चॅप्टरचा स्टडी करा. या ठिकाणी मित्रांनो सुरू करूयात आपण स्लोप्स अँड डिफ्लेक्शन्स. स्लोप्स अँड डिफ्लेक्शन चॅप्टर म्हणला की आपल्या समोर डायरेक्ट येतात स्टँडर्ड फॉर्म्युले. तर हे स्टँडर्ड फॉर्म्युले काय आहेत हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात या ठिकाणी की what are the standard formulas or standard cases of slopes and deflections. चला सुरू करूयात तर मग स्टँडर्ड फॉर्म्युले. या ठिकाणी पहा, मी सगळ्या केसेसचे स्टँडर्ड फॉर्म्युले तुम्हाला दिलेले आहेत, एक्सप्लेनही करतोय या व्हिडिओमध्ये. पहा मित्रांनो, या ठिकाणी एक कॅन्टिलिव्हर बीम आहे, केस नंबर 1. या ठिकाणी एक कॅन्टिलिव्हर बीम घेतलेला आहे. सर्वांनी कर्सरकडे लक्ष ठेवायचं आहे. पहा, एक कॅन्टिलिव्हर बीम आहे. ज्या सिक्वेन्सनी सांगतोय त्या सिक्वेन्सनीच लक्षात ठेवा, म्हणजे लक्षात ठेवायला सोपं जाईल. मी तुमच्यासाठी एक व्हिडिओ बनवल ट्रिकचा, पण पहिल्यांदा चॅप्टर फिनिश करूयात आणि मग शेवटचा व्हिडिओ तुम्हाला ट्रिकचा असेल, फॉर्म्युले कसे लक्षात ठेवायचे. या ठिकाणी पहा, ट्रिकचा व्हिडिओ मिस करू नका. केस नंबर 1 आहे कॅन्टिलिव्हर बीम कॅरिंग पॉइंट मूव्हमेंट ऍट इट्स फ्री एंड. कॅन्टिलिव्हर बीम म्हणजे काय आपण बघितलं, एक एंड फिक्स असतो आणि एक एंड फ्री असतो. एक्सक्यूज मी. असं जर फ्री एंडला एक मूव्हमेंट अप्लाय केलेली आहे ज्याचं मॅग्निट्यूड आहे m. या मूव्हमेंटमुळे पहा, कर्सरवरती लक्ष ठेवा, या मूव्हमेंटमुळे जो काही आपला कॅन्टिलिव्हर बीम AB आहे तो कसा बेंड होईल, तर हा पहा मजेंटा कलर मध्ये मी बेंड करून दाखवलाय. तर याच्यामध्ये जे काही बेंडिंग होईल ते अशा प्रकारे होईल. आता हे बेंडिंग झाल्यानंतर पहा, हा बी पॉइंट कुठून कुठेपर्यंत डिस्प्लेस झालेला आहे याला म्हणतात डेल्टा बी किंवा डिफ्लेक्शन ऍट पॉइंट बी असं म्हणतात. त्यानंतर या ठिकाणी जो काही स्लोप जनरेट होतोय पहा, इथे कम्प्लिटली हॉरिझॉन्टल, याला टँजंट काढली तर ती कम्प्लिटली हॉरिझॉन्टल येईल. पण आता हा जो कर्व पोर्शन आलेला आहे, याला जर या एंड पॉइंटला एक टँजंट काढली तर ही टँजंट जाईल आणि विथ रिस्पेक्ट टू हॉरिझॉन्टल जर मेजर केला तर याचा काहीतरी अँगल असेल थीटा. मग याला म्हणतात थीटा बी. म्हणजेच हा जो काही थीटा आहे दॅट इज स्लोप ऍट बी आणि हे जे काही डेल्टा आहे ते आहे डिफ्लेक्शन ऍट बी. तर हे स्लोप आणि डिफ्लेक्शन काय असणार आहेत याचे स्टँडर्ड केसेस आहेत, स्टँडर्ड फॉर्म्युले आहेत. मित्रांनो, या ठिकाणी पर्याय नाहीये, आपल्याला फॉर्म्युले हे पाठ करावे लागतील, रट्टा मारावे लागतील. तुमच्यासाठी एकदम सोपी सूचना की जेवढे काही फॉर्म्युले आहेत हे एका पेज वरती व्यवस्थित लिहायचे, स्टडी करतोय त्या ठिकाणी पेस्ट करायचे, पॉकेट डायरी मध्ये ठेवायचे आणि वरच्या वर वाचत राहायचे. फॉर्म्युले लक्षात राहतात, विशेष काही मेहनत लागत नाही. पण जर तुम्ही वारंवार ते पाहिले तर, डायरेक्ट एक्झाम आल्यानंतर पाहिले तर मग प्रॉब्लेम यायला सुरू होतील. तर पहा मित्रांनो, पहिल्या केसमध्ये आता इथे 2 पॉइंट मिळत आहेत या बीम मध्ये आपल्याला, एक आहे ए पॉइंट आणि एक आहे बी पॉइंट. मग ए पॉइंटच्या इथे पहा, फिक्स एंड असल्यामुळे काहीतरी पोर्शन बीम तसाच राहील, त्याच्यामध्ये डिफ्लेक्शन होणार नाही किंवा त्याच्यामध्ये चेंज इन स्लोप होणार नाही. म्हणजेच ए पॉइंटच्या इथे जो काही थीटा असेल, थीटा म्हणजे स्लोप ऍट ए, दॅट इज युअर 0. स्लोप ऍट ए इज 0. आणि मग स्लोप ऍट डिफ्लेक्शन ऍट ए काय असेल मित्रांनो, पहा डिफ्लेक्शन म्हणजे डेल्टा. डेल्टा काय असेल रे मित्रांनो, ए च्या इथं चेंज किती झालाय, 0 चेंज झालाय. म्हणून स्लोप ऍट ए इज 0 आणि डिफ्लेक्शन ऍट ए इज 0. अशा प्रकारे जर फिक्स सपोर्ट असेल तर स्लोप 0 आणि डिफ्लेक्शन 0 असतो. ही स्टँडर्ड केस आहे, आपल्याला हे सर्वांना माहिती पाहिजे, कारण की पुढे आपल्याला खूप जास्त लागणार आहे हे ज्यावेळेस आपण न्यूमरिकल्स सोडवू त्यावेळेस. त्यानंतर पहा मित्रांनो, बी पॉइंटचे इथलं महत्वाचं आहे. कधी कधी फसवायचं असेल आपल्याला पेपरमध्ये तर तुम्हाला कॅन्टिलिव्हर बीम देतील, मुवमेंट देतील आणि ए पॉइंटचे इथलं विचारतील आणि विचारतील स्लोप किती आहे. मग आपण फॉर्म्युल्यामध्ये जातो आणि फॉर्म्युलावाला आन्सर लिहून येतो. तर
हा प्रेझेन्स ऑफ पॉईंट ठेवायचा आहे, नेमकं विचारलंय कुठलं. त्यानंतर पहा थीटा बी इज इक्वल टू, या ठिकाणी जो काही थीटा बी होईल याच्यासाठी फॉर्म्युला आहे ml अपॉन EI. ml अपॉन EI फॉर्म्युले व्यवस्थित लिहायचे आहेत, चूक करायची नाही, गडबड होते, कधी कधी स्क्वेअर होतो, कधी क्यूब होतो, चुकून 2 च्या जागी 3 लिहिला जातो. तर असं करू नका. मी 2-3 वेळा चेक केलेला आहे, 2-3 वेळा या ठिकाणी पाहून तुम्हाला फॉर्म्युले देतोय. त्यानंतर पहा डेल्टा बी. डेल्टा बी काय आहे मित्रांनो, या ठिकाणी डिफ्लेक्शन ऍट बी इज ml स्क्वेअर अपॉन 2EI. या ठिकाणी पहा ml स्क्वेअर अपॉन 2EI हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. मग आता पहा ml अपॉन EI स्क्वेअर नाहीये, काहीच नाहीये, खाली पण काहीच नाहीये, इथे स्क्वेअर आहे आणि इथे काय आहे 2 आहे. अशा प्रकारे तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतर सेकंड केस, इफ अ कॅन्टिलिव्हर बीम कॅरिंग पॉइंट लोड P ऍट एंड फ्री एंडला जर पॉइंट लोड P अप्लाय केला तर काय होईल पहा. अशा प्रकारे पुन्हा हा बेंड होईल, काहीतरी डिफ्लेक्शन होईल डेल्टा आणि काहीतरी स्लोप मिळेल आपल्याला डेल्टा बी. एच्या इथं काही स्लोप मिळणार नाही, काही डिफ्लेक्शन मिळणार नाही, त्यामुळे थीटा ए इज इक्वल टू 0 आणि डेल्टा ए इज इक्वल टू 0. पण थीटा बी काहीतरी मिळतोय म्हणून थीटा बी इज इक्वल टू, या ठिकाणी पहा ml स्क्वेअर अपॉन 2EI होतं, मग इथं पण आले बा PL स्क्वेअर अपॉन 2EI. फॉर्म्युले दोन्ही सेम आहेत का सेम. त्याच्यानंतर पहा डेल्टा बी इज इक्वल टू, आता स्क्वेअर झालं की क्यूबचा फॉर्म्युला येतो पहा PL क्यूब अपॉन 3EI. क्यूब आहे आणि 3 आहे. अशा प्रकारे लक्षात ठेवू शकता तुम्ही. दोन्ही फॉर्म्युले पहा, फक्त इथं मुवमेंट होता म्हणून M आहे आणि इथं पॉइंट लोड आहे म्हणून P आहे. हे एक लक्षात ठेवायचं आहे पहा मित्रांनो. त्यानंतर पाहूयात पुढच्या केसला जाऊयात. स्टँडर्ड फॉर्म्युले लाईननी लक्षात ठेवा तुम्ही, राहतात लक्षात. त्यानंतर हा P पॉइंट लोड काहीतरी डिस्टन्स इकडे P डिस्टन्स वरती शिफ्ट केला. आता टोटल बीमची लेंथ आहे L, कॅन्टिलिव्हर आहे, हा P पॉइंट लोड B पॉइंटला अप्लाय केलाय पहा, कर्सरवर लक्ष ठेवा. आणि C पॉइंट आहे आपला एंड पॉइंट. A टू B डिस्टन्स आहे स्मॉल a, B टू C डिस्टन्स आहे स्मॉल b. मग आता या पॉइंट लोड मुळे काय स्लोप मध्ये फरक पडेल आणि डिफ्लेक्शन मध्ये काय फरक पडेल वेगवेगळ्या पॉइंटला ते पाहूयात. मग स्लोप ऍट A फिक्स एंड असल्यामुळे 0, डिफ्लेक्शन ऍट A फिक्स एंड असल्यामुळे 0. त्यानंतर पाहूयात की बी पॉइंट पाशी येऊयात. आता बी पॉइंट पाशी आल्यानंतर स्लोप ऍट बी, तर हा जो काही फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला सेम राहणार, फक्त इथं लेंथच्या इथं काय फरक पडतोय, तर जेवढी लेंथ वरती आहे तेवढ्यावरती. मग आता इथे पूर्ण L वरती होता आणि इथं A वरती आहे म्हणून इथं फॉर्म्युला राहतो PA स्क्वेअर अपॉन 2EI. सेम फॉर्म्युला आहे, काही चेंज झालेला नाही. त्यानंतर डिफ्लेक्शन बघूया, डेल्टा बी इज इक्वल टू PA क्यूब अपॉन 3EI. सेम फॉर्म्युला आहे, फक्त L च्या जागी A आलेला आहे, PA क्यूब अपॉन 3EI. E म्हणजे इथं यंग्स मॉड्युलस आणि I म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया असतो. या ठिकाणी जो काही क्रॉस सेक्शन घेतलेला असेल त्या क्रॉस सेक्शनचा मोमेंट ऑफ इनर्शिया असेल, याची स्टँडर्ड व्हॅल्यू गिवन असेल जर काही कॅल्क्युलेट करायला सांगितलं तर. त्यानंतर पहा मित्रांनो, आता बी पॉइंट झाला, सी पॉइंटच्या इथे येऊयात. सी पॉइंटच्या इथे काय आहे स्लोप, तर इथं जो काही स्लोप राहील तोच स्लोप इथे कंटिन्यू राहील पहा. इथं जे काही टँजंट मार्क केले तीच टँजंट इथे मार्क राहते, म्हणजे स्लोप ऍट थीटा बी आणि स्लोप ऍट सी आर बोथ सेम. म्हणजेच इथून फक्त स्ट्रेट खाली जाईल लाईन आपली, इथून चेंज होणार नाही. म्हणून थीटा बी जेवढा आहे तेवढाच थीटा सी आहे, PA स्क्वेअर अपॉन 2EI. हे लक्षात ठेवायचं. पण डेल्टा चेंज होतोय मित्रांनो, डेल्टा सी इज इक्वल टू डेल्टा बी प्लस समथिंग काहीतरी येतंय. मग डेल्टा बी प्लस समथिंग काय येतंय, तर स्लोप इंटू डिस्टन्स. स्लोप किती आहे या ठिकाणी, थीटा बी स्लोप आहे पहा या ठिकाणी मित्रांनो, थीटा बी स्लोप आहे इंटू बी त्याची लेंथ. ट्रायंगल तयार होतोय पहा, या ठिकाणी एक ट्रायंगल तयार होतोय आणि मग या ट्रायंगलची ही साइड काढायची आपल्याला. मग थीटा बी किती आहे, PA स्क्वेअर बी, PA स्क्वेअर किंवा PA क्यूब अपॉन 3EI असं आहे. मग याच्यामध्ये फक्त PA स्क्वेअर अपॉन 2EI असा आहे स्लोप, इंटू बी केल्यानंतर हा बी काय जाईल आतमध्ये जाईल आणि PA स्क्वेअर बी अपॉन 2EI. म्हणजे टोटल डिफ्लेक्शन ऍट सी इज इक्वल टू PA क्यूब अपॉन 3EI प्लस PA स्क्वेअर बी डिवायडेड बाय 2EI. अशा प्रकारे फॉर्म्युला तयार होतो. तर पहा मित्रांनो, थोडंसं फास्ट पाहूयात या ठिकाणी. आता तुम्हाला नेमकं काय आहे हे समजलं असेल. स्टँडर्ड केसेस थोडेसे फास्ट पाहूयात, आपल्याजवळ ऑनलाईन असल्यामुळे लिमिटेशन्स आहे. मित्रांनो या ठिकाणी मला अजून एक गोष्ट नमूद करायची आहे, पाहूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये ती, आठवली म्हणून तुम्हाला सांगतो. एक स्टँडर्ड फॉर्म्युले पाहूयात आधी.
केस नंबर 4 या ठिकाणी पहा एक कॅन्टिलिव्हर बीम आहे. कॅन्टिलिव्हर बीम वरती यूडीएल अप्लाय केलेले आहे, ज्याची इंटेन्सिटी W किलो न्यूटन पर मीटर अशी आहे. या यूडीएल मुळे ह्या बीम मध्ये जे काही डिफ्लेक्शन होईल ते याप्रमाणे होईल. मजेंटा कलर मध्ये मी डिफ्लेक्शन करून दाखवलेलं आहे. त्यानंतर पहा जे काही डिफ्लेक्शन होतंय दॅट इज डेल्टा बी आणि त्यानंतर इथे जे काही स्लोप मिळतोय तो मिळतोय थीटा बी. ए पॉइंट फिक्स असल्यामुळे या ठिकाणी स्लोप आहे 0. ए पॉइंट फिक्स असल्यामुळे डिफ्लेक्शन ही आहे 0. पण बी पॉइंट जो काय आहे त्या बी पॉइंटला डिफ्लेक्शन येते डेल्टा बी आणि डेल्टा बी थीटा बी त्याचा स्लोप आहे. थीटा बी इज इक्वल टू WL³/6EI. आता यूडीएल आलं की चेंज झालं बघा. पॉइंट लोड होता त्यावेळेस सेम होतं. यूडीएल आल्यानंतर क्यूब आणि खाली 6 आलेला आहे. 3 आणि 6 लक्षात ठेवण्यासारखे आहेत. 3 दुने 6 अशा प्रकारे तुम्ही लक्षात ठेवू शकता यूडीएल ला. मग WL³/6EI लोड चेंज झाला, पॅटर्न चेंज झाला आपला. त्यानंतर डेल्टा बी पाहूया. डेल्टा बी इज इक्वल टू WL⁴/8EI स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. मग WL⁴/8EI असं जे काय आहे बा 4 2 जा 8 आणि 3 2 जा 6 कॅन्टिलिव्हर. फक्त कॅन्टिलिव्हरचा स्टडी करतोय आपण, अजून दुसऱ्या प्रकारच्या सपोर्ट मध्ये गेलेलो नाहीये. पॉइंट लोड असेल तर जेवढा स्क्वेअर आहे तेवढीच पॉइंट व्हॅल्यू खाली येते. यूडीएल असेल तर जेवढा स्क्वेअर आहे त्याच्या डबल व्हॅल्यू खाली येते. एवढं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर UVL घेऊयात. युनिफॉर्मली व्हॅरिंग लोड कॅन्टिलिव्हर बीम सेम ए बी हा कॅन्टिलिव्हर बीम आहे. या ए बी बीम वरती युनिफॉर्मली व्हॅरिंग लोड लावलेला आहे, ज्याची इंटेन्सिटी ए पॉइंटच्या इथे W किलो न्यूटन पर मीटर आहे आणि बी पॉइंटच्या इथं 0 आहे. टोटल लेंथ आहे L. आता ए पॉइंट फिक्स असल्यामुळे या ठिकाणी स्लोपची व्हॅल्यू येते 0 आणि बी डिफ्लेक्शनची व्हॅल्यू येते 0. पण बी पॉइंट फिक्स नसल्यामुळे काहीतरी स्लोप मिळेल, काहीतरी डिफ्लेक्शन मिळेल. मग काय स्लोप मिळतोय रे मित्रांनो? या ठिकाणी पहा थीटा बी इज इक्वल टू WL³/24EI असा मिळतो आपल्याला. आणि मग डिफ्लेक्शन किती मिळेल? WL⁴/30EI हे डिफ्लेक्शन मिळत आहे. त्यानंतर नेक्स्ट केसला जाऊयात. आता आता आपला सपोर्ट चेंज झाला, म्हणजे आपले स्टँडर्ड केसेस चेंज होतील थोडेसे. पहा एक आहे सिम्पली सपोर्टेड बीम. या ठिकाणी कॅरिंग पॉइंट लोड ॲट इट्स सेंटर. टोटल लेंथ ऑफ beam is L and point load is at center, hence it is divided in two part, L/2 आणि L/2. आता पहा या ठिकाणी हा सेंट्रल पॉइंट लोड लावल्यामुळे बीम मध्ये जे काही डिफ्लेक्शन मिळेल A च्या इथं तो अजिबात डिफ्लेक्ट होणार नाही. B च्या इथं मॅक्सिमम डिफ्लेक्ट होईल आणि C च्या इथे तो काहीच डिफ्लेक्ट होणार नाही. म्हणजे जे काही डिफ्लेक्शन मिळेल आपल्याला या ठिकाणी मित्रांनो, ते डिफ्लेक्शन असं मिळेल. पहा या ठिकाणी कर्सरवरती लक्ष ठेवायचं आहे. मग या डिफ्लेक्शनमुळे या ठिकाणी काहीतरी स्लोप जनरेट झालेला आहे. या ठिकाणी हे काहीतरी स्लोप जनरेट झालेला आहे. सिमेट्रिकल असल्यामुळे लक्षात आलं पाहिजे दोन्ही ठिकाणी स्लोप एकसारखा असणार आहे. डिफ्लेक्शन ए च्या इथं काहीच नसणार आहे. डिफ्लेक्शन सी च्या इथे काहीच नसणार आहे. 0 डिफ्लेक्शन असणार आहे. हे आपले स्टँडर्ड केसेस तुम्हाला लगेच लक्षात आले पाहिजेत लोड पाहून किंवा सपोर्ट कंडिशन पाहून. तर पाहूयात या ठिकाणी स्लोप ॲट ए इज इक्वल टू PL²/16EI स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. कसं काढायचं हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये जरूर सांगणार. पुढचा व्हिडिओ मिस करायचा नाही. फॉर्म्युला लक्षात ठेवायचे. जर लक्षात ठेवायचे नसतील तर पुढचा व्हिडिओ येतोयच. त्यानंतर डिफ्लेक्शन ॲट ए इज 0. त्यानंतर थीटा बी पाहूयात. या बी ला सेंट्रल डिफ्लेक्शन मॅक्सिमम आहे आणि इथं जर टँजंट काढायचा प्रयत्न केला तर ही टँजंट कम्प्लिटली हॉरिझॉन्टल येईल मित्रांनो. कम्प्लिटली हॉरिझॉन्टल टँजंट म्हणजे स्लोप किती झाला? 0 झाला. म्हणजे बी च्या इथे आपल्याला स्लोप मिळतोय 0 आणि बी च्या इथे डिफ्लेक्शन मिळतंय मॅक्सिमम. दॅट डिफ्लेक्शन इज PL³/48EI. त्यानंतर 5 थीटा सी सेम असणार. थीटा सी म्हणजेच जेवढा थीटा ए आहे तेवढा सिमेट्रिकल असल्यामुळे मग त्याची व्हॅल्यू आहे PL²/16EI आणि डिफ्लेक्शन ॲट सी इज 0. आता नेक्स्ट केस मध्ये जाऊयात. नेक्स्ट केस मध्ये पहा मित्रांनो, हा जो पी पॉइंट लोड आहे सेम कंडिशन सपोर्ट कंडिशन आहे, फक्त शिफ्ट केलेला आहे. तो सेंट्रली ठेवलेला नाहीये. काहीतरी ए पॉइंट पासून स्मॉल ए डिस्टन्स वरती पी पॉइंट लोड ठेवलेला आहे. तिथून पुढे बी डिस्टन्स वरती नेक्स्ट सपोर्ट आहे. अशामुळे जे काही डिफ्लेक्शन तयार होते ते इथं बघा डिफ्लेक्शन तयार होते काहीतरी. इथे एक स्लोप जनरेट होतोय, इथे एक स्लोप जनरेट होतोय. आणि जर स्टँडर्ड फॉर्म्युलाने पाहायला गेलं तर थीटा ए ची व्हॅल्यू मिळते PAB इंटू ब्रॅकेट L+B डिवायडेड बाय 6EIL. फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. डेल्टा ऑब्विसली 0 असणार आहे. थीटा बी जो काही असणार आहे, बी च्या इथं स्लोप हा 0 नसणार आहे, कारण तो
स्लोपची मॅक्सिमम व्हॅल्यू ही बी च्या इथे नसणार आहे. थिटा बी इज नॉट इक्वल टू 0 हे लक्षात ठेवायचं. मग किती असतोय याचं कॅल्क्युलेशन आपल्याला करावं लागेल. मग कॅल्क्युलेशन साठी मेथडने जावं लागेल. मेथड आपण नेक्स्ट व्हिडिओत पाहणार आहोत. डिफ्लेक्शन ऍट बी पाहूयात. पी ए स्क्वेअर बी स्क्वेअर अपॉन 3EIL फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. तुम्ही व्हिडिओ पॉज करून स्टँडर्ड फॉर्म्युले लिहून काढू शकता या ठिकाणी मित्रांनो. त्यानंतर थीटा सी ची व्हॅल्यू मिळते आपल्याला बघा PAB इथं L प्लस ए होतं, L प्लस बी होतं, इथं आहे L प्लस ए डिवायडेड बाय 6EIL. ए च्या ठिकाणी बी ऍड करायचं आहे, बी च्या ठिकाणी ए ऍड करायचं आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर डिफ्लेक्शन 0 असणार आहे ऑब्विसली. आणि मग याच्यामध्ये मॅक्सिमम डिफ्लेक्शन आता आपण म्हणलंय कुठे असणार. मॅक्सिमम डिफ्लेक्शन तर बी पॉइंटला नसणार आहे किंवा सेंट्रल पॉइंटला नसणार आहे. मॅक्सिमम डिफ्लेक्शन किती असू शकते तर या ठिकाणी पहा PB इंटू L स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर रेस टू 3/2 डिवायडेड बाय 9 अंडर रूट 3 इंटू EIL. हा फॉर्म्युला लक्षात ठेवायला लागणार आपल्याला मित्रांनो. थोडासा किचकट आहे पण पर्याय नाही, या ठिकाणी आपल्याला लक्षात हा ठेवावाच लागणार. त्यानंतर पहा इथं ऑब्जेक्टिव्ह काय विचारतात किंवा विचारलेला आहे. इव्हन आता 2019च्या MPSC ने विचारलेलं होतं ऑब्जेक्टिव्ह की मॅक्सिमम डिफ्लेक्शन कुठं असतो. तर मॅक्सिमम डिफ्लेक्शन हा कुठे मिळतो पहा, पॉइंट लोड आणि सेंटर ऑफ बीम याच्या मध्ये कुठेतरी आपल्याला मॅक्सिमम डिफ्लेक्शन मिळतो. या ठिकाणी नोट मध्ये लिहिले पहा, पोझिशन ऑफ maximum deflection will be in between point of application of load and mid section of a beam. Position of maximum deflection. Position of maximum deflection. कुठे आहे पहा मित्रांनो, हा पॉइंट लोड आणि सेंटर ऑफ बीम यांच्यामध्ये कुठेतरी आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर जाऊयात नेक्स्ट केसला. नेक्स्ट केस आहे पहा, सिम्पली सपोर्टेड बीम कॅरिंग UDL. UDL ची इंटेन्सिटी आहे W किलो न्यूटन पर मीटर. हा आहे सिम्पली सपोर्टेड बीम. एक आहे हिंज सपोर्ट, एक आहे रोलर सपोर्ट. या ठिकाणी थीटा ए होतोय, थीटा बी होतोय. त्यानंतर डिफ्लेक्शन ऍट ए 0 आहे, डिफ्लेक्शन ऍट बी 0 आहे. आहे स्टँडर्ड केस, याच्यामध्ये डेल्टा मॅक्स काहीतरी आहे. मग पाहूयात या ठिकाणी थीटा ए ची व्हॅल्यू मिळते WL³ अपॉन 24EI आणि डेल्टा ए ची व्हॅल्यू मिळते 0. सिमिलरली थीटा बी ची व्हॅल्यू मिळते पहा, हा एंड पॉइंट, हा थीटा बी WL³ अपॉन 24EI सेम आहे सिमेट्रिकल असल्यामुळे. मग डेल्टा मॅक्स काय मिळतो, डेल्टा मॅक्स मिळतो 5PL⁴ अपॉन 348EI. 5PL⁴ अपॉन 348EI हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पहा मित्रांनो, त्यानंतर पहा हा डिफ्लेक्शन कुठे होतो मित्रांनो, हा डिफ्लेक्शन होतो ओके लिटिल एक करेक्शन 384 आहे, 384EI. थोडस लक्षात ठेवा इथे डेल्टा मॅक्स मिळतो 5PL⁴ अपॉन 384EI. आणि हे डिफ्लेक्शन मॅक्सिमम कुठे असतं मित्रांनो, तर हे मॅक्सिमम डिफ्लेक्शन मिळतं आपल्याला मिड सेंटरला किंवा मिड पॉइंटला, मिड सेक्शनला, सेंटर ऑफ बीमला. त्यानंतर जाऊयात नेक्स्ट केस मध्ये. नेक्स्ट स्टँडर्ड केस आहे पहा आपली, एक सिम्पली सपोर्टेड बीम आहे, त्याच्यावरती आपण लोड जो काय आहे तो मुवमेंट लावलेला आहे. दोन्ही साइडनी दोन वेगवेगळ्या मुवमेंट लावलेल्या आहेत. याची इंटेन्सिटी आहे M आणि दुसऱ्याची इंटेन्सिटी ही आहे M. आता ही MM इंटेन्सिटी असल्यावरती जो काही स्लोप मिळणार आहे या ठिकाणी तो थीटा ए, या ठिकाणी असणार आहे थीटा बी. सिमेट्रिकल असल्यामुळे थीटा ए आणि थीटा बी ची व्हॅल्यू सेम असणार आहे. आणि सिम्पली सपोर्ट असल्यामुळे ए च्या इथं आणि बी च्या इथं डिफ्लेक्शन तर 0 मिळणार आहे आपल्याला. म्हणजेच डेल्टा ए इज 0, डेल्टा बी इज 0. आणि मग स्लोप किती मिळतोय तर ML अपॉन 2EI. दोन मुवमेंट लागलेत, पर मागच्या याच्यात एकच मुवमेंट लागला होता. ML अपॉन 2EI, ML अपॉन 2EI स्टँडर्ड लक्षात ठेवायचंय. मॅक्सिमम डिफ्लेक्शन मिड सेक्शनला मिळणार आहे, किती मिळणार आहे ML² अपॉन 8EI. त्यानंतर पाहूयात, जर फक्त एकच मुवमेंट लागली सिम्पली सपोर्टेड बीम वरती, एकच मुवमेंट लागल्यानंतर थीटा ए ची व्हॅल्यू मिळते ML अपॉन 6EI. डेल्टा ऑब्विसली 0 असणार आहे ए च्या इथं, बी च्या इथं ML अपॉन 3EI. ज्या पॉइंटला मुवमेंट लागले तिथं ML अपॉन 3EI, तिथली व्हॅल्यू मॅक्सिमम असणार आणि जी अपोजिट साइडची व्हॅल्यू मिनिमम असणार. डिनोमिनेटर बघा जास्त आहे याचा, डिनोमिनेटर याचा कमी आहे. डिफ्लेक्शन ऑब्विसली बी च्या इथे 0 असणार. मग मॅक्सिमम डिफ्लेक्शन कुठे मिळतंय तर मॅक्सिमम डिफ्लेक्शन या केस मध्ये मिळतं L/√3 डिस्टन्स फ्रॉम ए पॉइंट, L/√3 डिस्टन्स फ्रॉम ए पॉइंट आणि त्याची व्हॅल्यू मिळते ML² अपॉन 9√3EI. ML² अपॉन 9√3EI हे एक लक्षात ठेवायचं आहे.
विचारलेलं आहे हे बरेच वेळा. त्यानंतर नेक्स्ट पाहूयात अजून सिम्पली सपोर्टेड बीम वरती जर मुवमेंट लागली काहीतरी एम इंटेन्सिटीची सेंटरला, मग सेंटरला मुवमेंट लागली तर काहीतरी थीटा ए होईल, थीटा बी होईल, थीटा बी इकडे पण असेल आणि थीटा सी असेल. मग डेल्टाची व्हॅल्यू ए च्या इथे 0 मिळेल, बी च्या इथे पण 0 मिळेल आणि सी च्या इथेही आपल्याला 0 मिळत आहे. कर्सर वरती लक्ष ठेवायचं आहे. थीटा ए इज इक्वल टू ml अपॉन 24 EI. थीटा ए इज इक्वल टू ml अपॉन 24 EI. थीटा सी पण तेवढाच असेल ml अपॉन 24 EI. फक्त पहा काहीतरी प्लस मायनस एवढा चेंज असेल त्यामध्ये. थीटा बी दोन्हीकडे सेम आहे. थीटा बी ml अपॉन 12 EI. याचा हाफ थीटा असतो, हाफ इकडे आणि हाफ इकडे, हे लक्षात ठेवायचंय. तिन्ही ठिकाणी डिफ्लेक्शन 0 आहे. त्यानंतर सिम्पली सपोर्टेड बीम कॅरिंग UVL युनिफॉर्मली व्हॅरिंग लोड, ज्याची इंटेन्सिटी ए च्या इथं मॅक्सिमम आहे, बी च्या इथं मिनिमम आहे. पेपरमध्ये विचारताना असं उलट पण रिव्हर्स पण करतील, बी च्या इथं मॅक्सिमम म्हणतील, ए च्या इथं मिनिमम म्हणतील, त्यावेळेस फॉर्म्युला रिव्हर्स होतात. मग या ठिकाणी पहा मित्रांनो, थीटा ए जो काय आहे तो WL³ अपॉन 45 EI मिळतो आपल्याला, आणि थीटा बी जो काय आहे ज्या ठिकाणी मिनिमम इंटेन्सिटीचा पॉइंट आहे तिथे 7WL³ अपॉन 360 EI अशी व्हॅल्यू मिळते. डेल्टा ए 0 आहे, डेल्टा बी 0 आहे. याचं तुम्हाला होमवर्क साठी एक एक्झाम्पल पहा. डेल्टा मॅक्स किती आहे हे कॅल्क्युलेट करायचं आणि मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे सर्वांनी. मेथड मी शिकवणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. त्यानंतर पाहूयात, हे पेपरला आलेला प्रश्न आहे. MPSC 2018 का 17 प्रश्न विचारला होता. डिफ्लेक्शन ऍट बी विचारला होता फॉर्म्युला. त्याच्यानंतर नेक्स्ट स्टँडर्ड केस पाहूयात. आता जर आपला बीम जर फिक्स्ड असेल तर काय फरक पडतोय. फिक्स बीम असेल, पहा एक बीम फिक्स आहे ज्याची लेंथ आहे L, A, B, दोन फिक्स सपोर्ट केलेले आहेत, पॉइंट लोड लावलेला आहे सेंटरला L/2 वरती. अशा केस मध्ये स्लोप ऍट A 100% 0, स्लोप ऍट B पण 0 मिळणार आपल्याला. डिफ्लेक्शन ऍट A 0 असेल, डिफ्लेक्शन ऍट B 0 असेल. पण डेल्टा मॅक्स असं काहीतरी डिफ्लेक्शन होईल, याचं पहा. P च्या इथे डिफ्लेक्शन होईल तर ते डिफ्लेक्शन मॅक्सिमम किती मिळते, PL³ अपॉन 192 EI, आणि कुठे मिळेल ते मिड पॉइंटला मिळेल. आता पहा मित्रांनो, या ठिकाणी एक नोट दिलेली आहे आपल्याला. डेल्टा मॅक्स फॉर फिक्स्ड बीम हॅव्हिंग पॉइंट लोड इज इक्वल टू 1/4 इंटू डेल्टा मॅक्स ऑफ सिम्पली सपोर्टेड बीम हॅव्हिंग पॉइंट लोड. या ठिकाणी पहा, सिम्पली सपोर्टेड बीम कॅरिंग पॉइंट लोड अशी कंडिशन होती आपली. सिम्पली सपोर्टेड बीम कॅरिंग पॉइंट लोड याच्यासाठी डिफ्लेक्शन होतं PL³ अपॉन 48 EI. या ठिकाणी पहा, PL³ अपॉन 48 EI हा फॉर्म्युला होता स्टँडर्ड. याला इंटू जर आपण 1/4 केलं, याला जर इंटू 1/4 केलं तर आपल्याला मिळेल PL³ अपॉन 192 EI. त्यामुळं याचं रिलेशन विचारतात आपल्याला, सिम्पली सपोर्टेड आणि फिक्स्ड बीम मध्ये डिफ्लेक्शनचं काय रिलेशन असेल. 4 टाइम्स कमी आहे डिफ्लेक्शन, या ठिकाणी आपण इझिली लक्षात ठेवू शकतो. आता हेच जर UDL असेल तर या ठिकाणी पहा, फिक्स बीम कॅरिंग UDL ऑफ इंटेन्सिटी W किलो न्यूटन, ज्याची लेंथ आहे L, A आणि B एंड फिक्स केलेले आहेत. मग त्या केस मध्ये काय होतंय, डेल्टा ए ऑब्विसली 0, थीटा ए 0, डेल्टा बी 0, थीटा बी 0. त्यानंतर मिड सेक्शनला काहीतरी डिफ्लेक्शन असेल ज्याची व्हॅल्यू आहे WL/4 अपॉन 384 EI. कुठे असणार आहे तर मिड सेक्शनला असणार आहे. आता इथं पण एक नोट दिली आहे बघा, डेल्टा मॅक्स फॉर फिक्स्ड बीम हॅव्हिंग uniformly distributed load is equal to 1/5 of delta max of simply supported beam having uniformly distributed load. simply supported beam चा जो काही डिफ्लेक्शनचा फॉर्म्युला आहे त्याला 1/5 ने मल्टिप्लाय केल्यानंतर फिक्स बीम चा डिफ्लेक्शन मिळेल आपल्याला. या ठिकाणी पुन्हा आपण स्टँडर्ड केस मध्ये पाहू शकतो, 5 PL/4 अपॉन 384 EI डिवायडेड बाय 1/5 केलं तर 5 कट होईल आणि PL/4 अपॉन 384 EI एवढं शिल्लक राहील पहा. एक्सक्यूज मी. तर पहा, ही एक स्टँडर्ड केस. अजून एक स्टँडर्ड केस आहे पहा मित्रांनो, जर हा P पॉइंट लोड आहे तो शिफ्ट केला आपण कुठेतरी. आता सपोज A पॉइंट सेंटरला न घेता काहीतरी A डिस्टन्स वरती शिफ्ट केला P पॉइंट लोड फिक्स बीम मध्ये, ज्याची लेंथ आहे L, इथं आहे AB. थीटा A 0, डेल्टा A 0, थीटा B 0, डेल्टा B 0. मग डिफ्लेक्शन मॅक्सिमम डिफ्लेक्शन कुठे मिळेल तर किती मिळेल, PA³ B³ डिवायडेड बाय 3 EI L³, आणि कुठे मिळेल ऍट पॉइंट लोड. जिथे पॉइंट लोड आहे तिथे डेल्टा मॅक्स ची व्हॅल्यू आपल्याला यामध्ये मिळून जाते. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. हा फॉर्म्युला 2017च्या MPSC मध्ये विचारलेला आहे, फॉर्म्युला मिस करायचा नाही. तर हे काही आपण स्टँडर्ड फॉर्म्युले पाहिले पहा मित्रांनो या ठिकाणी. आता जे काही
स्टँडर्ड फॉर्म्युले तुम्हाला हे लक्षात ठेवायचे आहेत. व्हिडिओ पॉज करून फॉर्म्युले लिहून काढा सर्वांनी. जेवढं काही आज आपण केसेस पाहिल्या. ज्यांना कोणाला कंटाळा असेल पाठ करायचा, उद्यापासून व्हिडिओ येतातच कसं सॉल्व्ह करायचं आणि कसं काढायचं. तर थांबूयात या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये. थँक यू गाईज.